दोन पावलं मागे. समीर आणि सोनाली यांचं लग्न होऊन काही वर्षच झाली होती. एकदा एका छोट्या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. रागाच्या भरात समीरने घराचा दरवाजा जोरात लावून घेतला आणि तो बाल्कनीत जाऊन बसला. सोनाली ही रागाने बेडरूममध्ये जाऊन झोपली. रात्रभर कोणालाच झोप आली नाही. सकाळ झाली पण दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. समीरला वाटत होतं की मी काय बोलू, चूक तिची आहे, आणि सोनालीला वाटत होतं की त्यांनी का बोलू नये, चूक त्यांची आहे. असेच 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी समीरला एक खूप जुना प्रसंग आठवला. लग्नाच्या सुरुवातीला जेव्हा त्यांच्यात भांडण व्हायचं तेव्हा ते दोघेही एकमेकांना सॉरी म्हणायला घाबरायचे नाहीत. तो उठला आणि त्याने 2 कप चहा बनवला. त्याने एक कप घेतला आणि बेडरूममध्ये सोनालीकडे गेला. तिने अजूनही पाठ फिरवून घेतली होती. समीरने शांतपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, चहा घेतेस का? आणि प्लीज, त्या दिवशी जे काही झालं त्यासाठी मला माफ कर. मला भांडण नकोय. मला तू हवी आहेस. सोनालीने मागे वळून पाहिलं. समीरच्या डोळ्यात खरा पश्चाताप दिसत होता. तिनेही रागाचा आव आणला नाही. उलट ती उठून बसली आणि म्हणाली, सॉरी समीर, मलाही वाटत होतं की तू बोलशील, पण मी पण हट्ट धरून बसले होते. त्या दिवशी त्यांनी एक नियम केला. भांडण कितीही मोठं असलं तरी झोपण्यापूर्वी सॉरी म्हणून ते मिटवायचं. मित्रांनो, नातं हे अहंकारापेक्षा मोठं असतं. सॉरी म्हणायला शिका. मी चुकीचं आहे किंवा मला तुझी माफी हवी आहे हे म्हटल्याने माणूस छोटा होत नाही, तर नातं मोठं होतं. हट्ट सोडा. स्वतःच्या मनातील मीला बाजूला ठेवा आणि आपणचा विचार करा. संवादाचा मार्ग उघडा ठेवा. रागाच्या भरात मौन बाळगण्यापेक्षा बोलून वाद मिटवणं केव्हाही चांगलं. लक्षात ठेवा, आयुष्यात अनेक लोक येतील आणि जातील, पण साथ देणारी माणसं पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. म्हणून प्रेमाने राहा. धन्यवाद. थँक्यू.